तुम्ही रडाल. गावकीचा हट्ट कोणी धरला होता? या शिवप्पानीच ना. अहो या माणसाने स्वतःचं घर गोत्यात आणलंय बघा. आणि मालकाला टक्कर देणं एवढं सोपं आहे का? हो निघा तुम्ही. हा चला चला. शिवप्पा ते मालक लय मोठा दूरचं आणि पातळ यंत्री आहे. कुबांड रचलंय त्यानं. देवाच्या काठीला आवाज नसतो पर ती बसते. मालक साप आहे साप आणि त्याच्या टाळक्यात एकदा ना एकदा बसणारच ती. तुम्ही देव माणूस आहात, उगा खोटे नाहीच बोलणार. ठाऊक आहे आमासनी. चला येतो आम्ही. सोमनाथ भाऊजी चांगले बांग पडले उपकारांचे. हो आमची ऐपत नव्हती तरी यांनी घासातला घास काढून तुम्हाला दिला. ठीक आहे तुला हे बघ, तुला नड आहे आणि तब्येत बरी होईपर्यंत तू नवीन काम सुद्धा करू शकणार नाहीस. तुम्ही अर्धे पैके मागितलेही नव्हते पण यांनी आपणहून दिले आणि तुम्ही खोटी साक्ष दिलीत. का खोटं बोललात? का? जाऊ दे उमा, आता आपल्याला कळायला लागलंय हे जगच खोट्या लोकांनी भरलेलं आहे. त्याला हा अपवाद कसा असणार? सगळेच आपले, सगळेच परके. त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची? जाऊ दे, सोडून दे. अप्पा, अरे अरे तुला काय वेगळं सांगायला पाहिजे? चल बाबा घरी घरी चल. माहिती नाही का विटुऱ्या? नाही माहिती? मग त्यांच्या कपाळावर असं कलंक लागेपर्यंत तू गप्प का बसलायस? सांग ना, का बसलायस गप्प? खोट्याचं जग कसं झालं रे? मालकाच्या एवढ्या मोठ्या असत्याचा असा इतका उघड दिमागदार विजय व्हावा आणि लबाडपणा खोटेपणालाच गावकीत मान्यता मिळावी. शिवाप्पा सारख्या सज्जन माणसाचं खरेपण असं केविलवाणं होऊन धुळीत पडावं आणि आपण हे फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचे का हो? हो आज जर हे घडू दिलं तर उद्या हाच पायंडा पडेल. खोटेपणा उजळ माथ्यानं वावरू लागेल आणि खरेपणाला मात्र शिवाप्पा सारखं मान खाली घालून निराश होऊन कोपऱ्यात बसावं लागेल. आणि यापुढेही हे असंच घडणार आहे का? अहो सखूने तुमचा इतका धावा केला, तुम्हाला इतक्या विनवण्या करत राहिली तरी सुद्धा सगळ्या गावासमोर तो कपटी आणि धूर्त मालक त्याचाच विजय झाला आणि सत्याचा मात्र पराभवच झाला.
तुमच्या त्या म्हणण्याचा अर्थ काय? नाही, तुम्हीच म्हणालेलात ना की शेवटी सत्याचा विजय होतो. मग आजही मी तेच म्हणतोय प्रिय. सत्याचा विजय हा शेवटी होतो, पण तोवर सत्यालाही सत्वपरीक्षा द्यावीच लागते. कशाला? कशाला बोलतेस याच्याशी? या सगळ्याच्या मुळाशी हाच आहे. ही जी भली थोरली कृपा झाली आहे ना आपल्यावर, 110 रुपयांच्या खोट्या नव्या कर्जाची, याचीच किमया आहे. याचना करू नको, याचना करू नको. आभार मान, आभार मान. त्याच्या राहुळाचं दार आणि आपलं नशीब दोन्ही बंद केला याने. इतक्या वर्षांच्या भक्तीचं हे असं मधुर फळ दिलंय यानं. हे 10 रुपये भरताना जे आपण नाही ग, तू अपार मेहनत केली आहेस. तुझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलंय यानं. किती आनंदात होतो आपण. तुझ्या कष्टांमुळे कर्ज फिटलं म्हणून तुझी दृष्ट काढली. याच्या कृपेमुळे यश आलं म्हणून याची दृष्ट काढली होती ना. तरी याचं समाधान झालं नाही. याच्या मनात काहीतरी वेगळं होतं.